मंडळी, मला काय आज सकाळी व्हिडिओ टाकता नाही आला कारण खूप काम होतं, त्याच्यामुळे काही जमलं नाही. तर म्हटलं आता व्हिडिओ काढावा, जरा आता झालं सगळं काम निवांत तरी पण आता घरी जाऊन कामच. तर बघा आज काय काय केलं. पूर्ण बंगला दाखव ना. हा पूर्ण बंगला अर्धा राहिला होता, काल अर्ध झालं वरचं आणि आज पूर्ण हे याच्यातलं अर्ध काम केलं. म्हणजे किचन, हॉल, बेडरूम खालचा आज पूर्ण स्वच्छ केले. कपाटाचे पडदे, खिडक्यांचे पडदे, पाय पुसण्या, सगळं सगळी साफसफाई झाली. तर चला मी आता बंगल्याची पुढचं पेज दाखवली तुम्हाला. किती छान गार्डन केली आहे. हे सगळं डोकं वहिनीचं आहे बरं का, आमच्या वहिनीचं. सगळी झाडं त्यांनीच चॉईस केलीत आणि त्यांनीच लावली. चला तुम्हाला दाखवते पूर्ण ही दादानी आणि वहिनीने झाडं लावली बंगल्यासमोर. आणि हा आहे विठाई बंगलो. बघू शकता तुम्ही, हा विठाई बंगला किती छान आहे, बघू शकता तुम्ही. आम्ही हा 2 दिवस झाले, 2 दिवसापासून साफसफाई चालू आहे आमची. तर या तुम्हाला दाखवते मी. जास्वंदी 3 प्रकारच्या जास्वंदी आहेत. तर ही आहे लाल कलरची जास्वंदी आणि ही आहे पिंक कलरची जास्वंदी, पण याला काही फुलं नाही आहेत, काळ्या आल्या ते बघा, काळ्या बघू शकता तुम्ही. आणि हा पण लाल आहे, पण याचं फुल छोटं आहे बघा, हे छोटं फुल आहे. आणि ही आहे प्राजक्ताचं झाड, तर आता शिकाळ्या आल्यात. आणि हा आहे गुलाब. असे गुलाब खूप प्रकारचे गुलाब आहेत, लाल, पिवळा, गुलाबी. हा पण गुलाबच आहे. हे लावले आंब्याचे झाड. तर चला, हे आहे, हे बघा, हा एक गुलाबातला प्रकार आहे. मिक्स गुलाब दिसते का फुल, हे बघा मिक्स गुलाब हा. आणि हा आहे पिवळा गुलाब. किती छान आहे बघा, वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. आणि ही आहे तुळशी मैया, खूप छान आहे. तुळस अवश्य लावा आपल्या दारात. आणि ही आहे जाईजुई. तर खूप प्रकारचे झाड आहे. आणि हा आहे ऑरेंज कलरचा गुलाब. तर बघा बंगल्यापुढं किती छान छान झाड आहेत गुलाबाची, जास्वंदीची. तरी एक जास्वंदी झाड राहील सफेद कलरचं. आणि हे आहे काय कशाचं झाड आहे दिसलं का, हा आहे सोनचाफा. हा खूप छान वास येतो सोनचाफ्याचा. बघा हा सोनचाफा. चला तुला दाखवते आम्ही. आणि ही आहे सदाफुली. सदाफुलत असती म्हणून तिचं नाव आहे सदाफुली. तिची फुलं बघू शकता तुम्ही. तर बघा इथं पण पिवळा गुलाब आहे त्या कोपऱ्यात, तर इथं केशरी आहे आणि इथं चॉकलेटी, डार्क चॉकलेटी मरून कलर आहे बघा. कळी आहे, उमलली नाही अजून. हे बघा किती प्रकारची गुलाबाची फुलं आहेत बघा. झाड ही शोची झाड आहे. आणि हा आहे गावठी गुलाब आपला पिंक कलरचा. हा खूप छान. त्याचा हे बघा, ही तुळस 12 महिने असते. ही तुळशीला फक्त आम्ही छाटतो, म्हणजे माझे आईवडील, मम्मी पप्पा असतात इथं राहायला, ते सगळ्या झाडांची देखभाल करतात. मी फक्त हा बंगला साफ करण्यासाठी आले. आणि बघा किती छान पेस आहे हा. इथं मस्त असं व्हिडिओ काढाय म्हणा, फोटोशूट कराय म्हणा, खूप असं मस्त शोची झाडे आहेत. ग्रीन 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 नव्हत्यासारखं हे डेकोरेटिव्ह. आणि हा आमचा आहे टेपी. टपी हा कुठं पण पळतो, कुठं पण. गेट उघडा दिसला की गेलाच बाहेर. चल, इतकं छान आहे ना, लय गुणी आहे. चला अजून दाखवते तुम्हाला. आणि एक राहिली दाखवची सफेद जास्वंदी. बघा ही आहे सफेद जास्वंदी. तर तुम्हाला मी अजून दुसरी झाडं दाखवते अजून. चला
फक्त बघत राहा तुम्ही. पूर्ण हे आता हे सगळं काम ओके झालेलं आहे. आणि हे बघा किती छान शोचं झाड आहे. हे पण त्याची फुलं पण किती छान अशी छोटी 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 येतात, पण एकदम मस्त दिसायला खूपसुरत दिसतात. चांदीपाट, ते गोकर्णीचं वेल, ते बघा तिथे वरती आलीत गोकर्णीची फुलं, मोगरा, चांदीपाट. आणि हे आहे नागिनीची पानाचा वेल. म्हणजे हे लोक खात नाहीत का नागिनीची पानं, ही नागिनीच्या पानाचा वेल आहे. हा चल तुम्हाला मी चल पटकन, टफी बाहेर येऊ नको. आमचं टफी झाड उघडं दिसलं. ही आहे जाईजुई, एकदम संध्याकाळचा इतका भारी वास येतो, खूप छान. वाव. आणि हे आहे बाई, याला असं धरावं लागतं, नाही तो लगेच मोका सुटतो बाहेर, रात्रीचं येतच नाही परत. मग हे सगळे आंब्याची झाड आहेत. आणि हा तेच पत्ता म्हणजे तमालपत्र, हे बघा मसाल्याचा वास येतो किती छान. आणि ह्याला काय म्हणतात ना, ठीक आहे, सतापा, हे सर्दी खोकल्याला हे औषधी झाडे. आणि हे आहे फणसाचं झाड, ते बघा तेवढं झाले. आणि हे आहे रुद्राक्षाचं, याला रुद्राक्ष येतात बारीक बारीक. तर याला लागल्यात फळं, हे बघा कळ्या लागल्यात, कळ्या अशा छोट्या छोट्या कळ्या लागल्यात, हे बघा कळ्या लागल्यात. अजून आले नाही रुद्राक्ष. आणि हे आहे अंजीर, बघा कोणाकोणाला आवडतं अंजीर. बघा कसं पिकलंय, बघा असं तोडायचं आणि खायचं. कोणाकोणाला आवडतं अंजीर, मस्त पिकलं झाडाचं अंजीर, खाल्लं छान असतं. हे अजून नाही पिकले. आणि याला काय म्हणतात, चेरी. गेल्या आठवड्याला लई चेरी, हो का ही चेरी खाली पडली पिकलेली, झाडाला नाही अजून पण. बघा हे बघा, ही आहे चेरी, किती छान आहे. आणि हा चाफा, सफेद चाफा. तर याच्यात आहे ना, ह्या बागेमध्ये इतकी छान छान झाडं लावलीत, औषधी पण आहेत, पुन्हा देवासाठी फुलांसाठी पण आहे. आणि मस्त असा हा बंगलो आहे बघा, एकदम छान मोठा बंगला आहे. आणि याची देखरेख पण खूप छान पद्धतीने होते. तर आज मी हे काम केलेलं आहे. आता माझं काम सगळं ओके झालेलं आहे. आता मी जाणार आहे घरी. तर तुम्हाला इथल्या म्हणजे इथे तुम्हाला झाडं दाखवली, तर तुम्हाला कसं वाटलं? घरापुढं झाडं लावलीच पाहिजे प्रत्येकाने, आपापल्या घरापुढं, शेतात म्हणा, घरापुढं म्हणा, जिथे जागा भेटेल तिथं झाडं ही लावलीच पाहिजे. झाडं असली तर मस्त आपल्याला ऑक्सिजन पण मिळतो, त्याचे खूप फायदे आहेत झाडं लावल्याचे. तर माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.